मागील काही व्हिडिओजमध्ये आपण वात, पित्त आणि कफ ह्या प्रकृतींबद्दल माहिती घेतली। ह्या प्रकृतीची लोक कशी असतात, त्यांची लक्षणं काय असतात किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात ह्याबद्दल थोडी माहिती घेतली। येत्या व्हिडिओच्या सीरीजमध्ये आपण वात, पित्त आणि कफ ह्या दोषांच्या विकृत अवस्थेमध्ये शरीरामध्ये काय बदल होतात किंवा हे वाढल्यामुळे शरीरामध्ये कसा इम्बॅलन्स निर्माण होतो ह्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत। आणि आयुर्वेदानुसार आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला ह्या तीनही दोषांचा समतोल राखणं हे खूप गरजेचं असतं। त्यामुळे विकृत दोषांमुळे शरीरात होणारे बदल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी आहे डॉक्टर वरुण खरे आणि तुम्ही बघत आहात आयुर्वेद ब्रॉडकास्ट चॅनल। ह्या व्हिडिओमध्ये आपण वात विकृती आणि वात विकृतीमुळे शरीरात होणारे बदल तसेच ह्याची काही बेसिक चिकित्सा ह्याबद्दल माहिती घेणार आहोत। आयुर्वेदानुसार वाताचे गुण सांगताना आचार्य असं म्हणतात की तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिलहा, म्हणजे वात विकृत झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वृक्षता किंवा खूप प्रमाणात ड्रायनेस येतो। हात पाय ड्राय व्हायला लागतात, ओठ फाटायला लागतात, तसेच आपल्या टाचांना किंवा पायांना भेगा पडतात। हे एक वात विकृतीचे एक प्रमुख लक्षण म्हणून आपल्याला दिसतं। ह्याचबरोबर जेव्हा वात विकृत होतो त्यावेळेला आपली भूक खूप प्रमाणात डिस्टर्ब झालेली असते। कधी आपल्याला भूक खूप चांगली लागते किंवा कधी भूक लागतच नाही किंवा भूकेची जाणीव योग्य प्रमाणात होत नाही। हे एक वात विकृतीचं लक्षण आपल्याला ओळखता येतं। त्यामुळे शरीरामधील अग्नी हा विकृत होतो आणि अग्निमांद्याची सर्व लक्षणं आपल्याला दिसायला लागू शकतात। त्यामुळे शरीरामधील उष्मा कमी होऊन शरीरात शैत्य किंवा गारवा निर्माण होतो, ज्यामुळे आपल्याला शरीर वृक्ष पडणे, काळवणणे यासारखी काही लक्षणं दिसायला लागतात। तसेच वात विकृत झाल्यामुळे आपलं मन देखील खूप चंचल व्हायला लागतं। कुठलंही डिसिजन घेण्यासाठी आपल्याला हो नाही असं खूप होत असतं। ह्याचबरोबर झोप न लागणे किंवा झोप लागायला खूप उशीर होणे, थोडासा जरी आवाज झाला तरी लगेच झोप मोड होणे, ह्या प्रकारची लक्षणं ही वात विकृतीची एक प्रमुख लक्षणं म्हणून आपण ओळखू शकतो। ह्याचबरोबर जेव्हा आपल्या शरीरामधील वात विकृत होतो तेव्हा आपले सर्व जॉईंट्स कट असे वाजायला लागतात। जॉईंट्समधील लुब्रिकेशन कमी होऊन त्याचं घर्षण चालू होतं। जॉईंट्स दुखायला लागतात, मसल पेन होतो किंवा मसलची रिकव्हरी योग्य प्रमाणात होत नाही असं आपल्याला दिसायला लागतं। त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपला वात प्राकृत ठेवणं हे खूप गरजेचं असतं। वात प्राकृत राहण्यासाठी अभ्यंग ही एक खूप महत्त्वाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे। दिवाळीत आपण जे अभ्यंग स्नान करतो ते आयुर्वेदाला अभ्यंग म्हणून अभिप्रेत नाहीये। आयुर्वेदाच्या अनुसार अभ्यंग म्हणजे रोज अंगाला तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल लावणे हे आहे। रोज सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीराला तिळाच्या किंवा खोबरेल तेलाने मसाज करणे, हे जर का तुम्हाला शक्य नसेल तर ॲटलिस्ट तळपायाला मसाज करणे, नाकामध्ये तेलाचे 2-2 ड्रॉप सोडणे, कानाला तेल लावणे, डोक्याला तेल लावणे हे तरी मिनिमम केलं गेलं पाहिजे। यांनी वाढलेला वात हा शमत असतो। ह्याचबरोबर आयुर्वेदामध्ये काही प्रकारचा आहार हा देखील वात कमी करणारा असं सांगितलेलं आहे। मधुर, आम्ल आणि लवण हे 3 रस जे आहेत त्यांनी युक्त असा आहार घेतल्याने वाढलेला वात किंवा विकृत झालेला वात प्राकृत व्हायला तुम्हाला मदत होत असते। त्यामुळे गोड पदार्थ किंवा श्रीखंडासारखे काही पदार्थ झाले, आंबट रसाचे काही पदार्थ झाले, हे खाल्ल्याने विकृत झालेला वात हा प्राकृत व्हायला मदत होत असते। ह्याचबरोबर योग्य प्रमाणात व्यायाम करणे यांनी वाताचं अनुलोमन होतं आणि वात प्राकृत स्वरूपात यायला मदत होते। पण जर का जास्ती व्यायाम केला तर वात परत वाढण्याचे देखील चान्सेस असतात। त्यामुळे अर्धशक्ती म्हणजे आपल्या कॅपॅसिटीचा अर्धा व्यायाम करणे हे आयुर्वेदानुसार अभिप्रेत आहे। त्यामुळे काही योगासने, काही प्राणायाम ह्याचा तुमच्या डेली जीवनामध्ये नक्की समावेश करणं गरजेचं आहे। ह्याचबरोबर वाढलेला वात कमी करण्यासाठी आयुर्वेदातील काही पंचकर्मांचा देखील तुम्ही वापर करू शकता। बस्ती ही वाताची अर्धचिकित्सा म्हणूनच सांगितलेली आहे। त्यामुळे विविध तेलांचे किंवा तुपाचे बस्ती, काढ्याचे बस्ती, ह्याचबरोबर पोटली सारख्या कल्पना ज्यांनी अंगाला शेक दिला जातो किंवा विविध प्रकारचे शेक ह्यांनी देखील तुमचा विकृत झालेला वात प्राकृत व्हायला मदत होते। मात्र कुठल्याही प्रकारची वाताची चिकित्सा करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या वैद्याला नक्की भेटा, त्यांच्याकडून तुमचं निदान व्यवस्थित करून घ्या आणि मग पंचकर्मातील बस्ती झालं, शेक झालं ह्याचा वापर नक्की करून तुम्ही विकृत झालेला वात प्राकृत करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि ह्या व्यतिरिक्त जर का दोषांमधील काहीही तुम्हाला प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा.